यो गाईस, तर आज आपण बनवणार आहोत बिर्याणी। तर तुम्हाला खरं सांगायचं तर मला जेवण बनवायला बिलकुल आवडत नाही, पण काय करायचं, आता गरज लागल्यावरती काही ना काहीतरी शिकावं लागतंच। आता मी एकटी आहे तर मला खूप मन झाले बिर्याणी खायला, आणि ऑनलाईन तर बिर्याणी एवढी महाग भेटते तर मी विचार केला की जाऊ द्या, आज कसंही करून आहे ना बिर्याणी शिकून स्वतःच बनवणार। मी पटकन कॉल केला मम्मीला आणि तिला विचारलं की ती बिर्याणी कशी बनवते, ती काय काय टाकते बिर्याणीमध्ये आणि तिची रेसिपी काय आहे। तिने मला फोनवरती पूर्ण रेसिपी सांगितली, मी पूर्ण नोट डाऊन केली आणि थँक गॉड सगळे इन्ग्रेडियंट आहे ना घरात अवेलेबल होते, बाहेर नाही जावं लागलं कुठे। सगळं जमा करण्यातच माझे 20 मिनिटं तिथंच गेले। जितक्या पैशांची बिर्याणी आपण ऑनलाईन ऑर्डर करतो तितक्याच पैशांची बिर्याणी घरात बनवून होते, प्लस क्वांटिटीही खूप भेटते आपल्याला। ही रेसिपी माझ्या मम्मीची स्पेशल रेसिपी आहे। आम्ही लहान असताना ती दर संडेला ही रेसिपी बनवायची। रेसिपी खूप सोपी आहे, पण ह्याला खूप वेळ लागतो बनवायला, म्हणून वाटतं सगळेजण मोस्टली चिकनची रेसिपीज जी संडेलाच बनवतात। उकळत्या पाण्यात आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत आणि जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये आपण त्याला लेयर करून त्याला वाफेवर शिजवणार आहोत। मी तुम्हाला ऑलमोस्ट दाखवली आहे की बिर्याणी कशी बनते, पण जर तुम्हाला इन डिटेल रेसिपी हवी आहे चिकन बिर्याणी कशी बनवायची तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कमेंट करून। मी तुम्हाला इन डिटेल सगळी रेसिपी आणि काय काय इन्ग्रेडियंट लागतात मी तिथे तुम्हाला सांगेन। आता आपली चिकन दम बिर्याणी रेडी झाली आहे। मला तर खूप भूक लागली आहे, मी तर चालले खायला। जर तुम्ही हे ट्राय केले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा पुढचे नवीन रेसिपीसाठी। बाय।